आणि चेंडू सीमारेषेच्या आतमधून अडवला गेलाय. फेक येईल पा. एक धाव मिळेल सागर डुबेला. धावफलक पुढे एका धावेने तब्बल 9 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना मला वाटतं सुरुवातीला फलंदाजी करत असताना दरेकरवाडी संघाने देखील 2 षटकामध्ये सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मला वाटतं केवळ 2 धावा निखिल चव्हाणने खर्च केल्या होत्या. 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा या राहू संघाने खर्च केल्या गेल्या होत्या. आणि त्याच पद्धतीनं जशाच तसं प्रत्युत्तर मैदानामध्ये दरेकरवाडी संघाचे गोलंदाज येत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न निखिल चव्हाणचा आणि पुन्हा एकदा खेळपट्टीवरतीच राहिलेला चेंडू आणि त्यावरती घेतलेली एक चोरटी सिंगल. एक धाव धावपलिकेवरती षटक संपलं. दुसऱ्या क्रमांकाचं धावपलिकेवरती बनवले गेल्यात 10 धावा एका गडेच्या मोबदल्यामध्ये. राहू संघाच्या दरेकरवाडी संघाच्या 7 होत्या. राहू संघाच्या 10 धावा धावपलिकेवरती आहेत 2 षटकांमध्ये. पहा हा सामना देखील किती चुरशीचा होईल याचा अंदाज आखाडा आपण लावणं चुकीचं ठरणार आहे सुरुवातीला. कारण हळूहळू आता सामना आपण पाहतो जसे षटकं पुढे सरणार आहेत तसतसं सामन्यातला संघर्ष सामन्यातली चुरस आपल्याला पाहायला भेटेल. एबाणा रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा सामना रंग बदलत असतो. पहा आपण बघितलं असेल शॅमिलियन नावाचा सरडा जो असतो हिरव्या कलरचा तो बऱ्याचदा रंग बदलतो. तशा प्रकारचे सामना वेळोवेळी षटकांपाठोपाठ चेंडूपाठोपाठ क्रिकेट देखील रंग बदलणारा सामना आहे. आणि अनेक रंग आपण पाहतो खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. प्रत्येक संघाच्या खेळाडूंच्या अंगावरती असलेलं किट वेगवेगळ्या रंगाचं असतं आपल्याला पाहायला भेटते. एक प्रोफेशनल किट खरं तर या स्पर्धेचं उंची आणि वैभव वाढवणार दिसतंय. कारण आपण पाहतो की प्रत्येक संघाला संघ मालक IPLच्या धर्तीप्रमाणे आणि त्यांनी परिधान केलेले किट हे खरं तर या स्पर्धेचं वैभव आणि स्पर्धेचं देखणे पण नक्कीच आहे. निखिल चव्हाण यावेळेस स्टेअर करण्याचा प्रयत्न होता चेंडूला परंतु चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. दरम्यान डॉट निर्धाव चेंडू धावफलक स्थिर आहे. यावेळेस निखिल चव्हाण बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय मारलेला सूर मातीचा धूर आणि फलंदाज भूर. निखिल चव्हाण पॅव्हेलियन मध्ये निखिल चव्हाण बाद होतोय. सचिन कुमार 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर निखिल चव्हाण देखील इथे झेल बाद झाला आणि एक सुंदर झेल तिथे पाहतोय आपण केतन दरेकरने घेतलाय. केतन दरेकरने आज जी फलंदाजी केली ती संघासाठी नक्कीच एक मोठं योगदान होतं आणि त्यानंतर घेतलेला झेल देखील आत्ताचा झेल अप्रतिम नक्कीच केतन दरेकरने निखिलचा जो घेतला गेला एवढा दरेकरवाडी संघाच्या खेळाडूंना असं वाटलं असेल की 57 धावांचं 58 धावांचं खऱ्या अर्थानं जे आपलं लक्ष आहे ते समोरच्या खेळाडूंना साहजिकपणे ते पार करू शकतात. थोडं लक्ष आहे परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण होतंय ते नक्कीच कौतुकास्पद असेल दरेकरवाडी स्पोर्ट्स क्लब संघाचं. दरम्यानच्या धावपलिकेवरती आपण जाऊयात. 2 फलंदाज बाद होत आहेत राहू संघाचे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिगंबर मगर नॉन स्ट्राइकेडला असेल. गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश माशेरे. सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय सुंदर प्रकारे ऋषिकेशने सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक ऋषिकेश माशेरे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. यावेळेस सागर डोबेने खेळलेला चेंडू मारुती कामटे दरम्यान चेंडूला गॅदर करेल आणि केवळ एका धावावरती समाधान मानावं लागेल. जरी थोडीशी चूक झाली असेल तरी फारसं त्याचा फरक नक्कीच परिणाम भोगावे लागणार नाहीत कारण केवळ 1 धाव मिळेल प्रतिस्पर्धी राहू संघाच्या धावपलिकेवरती वाढ होईल. 11 धावा माफ करा धावपलिकेवरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऋषिकेश माशेरे बघा
पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा सिंगल. अत्यंत सुंदर प्रकारची आज मी म्हटलं की खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी पहिल्या सामन्यापासून या स्पर्धेमध्ये आज खऱ्या अर्थाने त्यांची स्ट्रेंथ दाखवून दिली पा, त्यांची क्षमता खऱ्या अर्थाने आज गोलंदाजांनी सिद्ध करून दाखवली. कारण आज ज्या प्रकारचे चेंडू पाहतोय आपण बॅटवरती, नक्कीच ज्या प्रकारचे फटके अपेक्षित आहेत तसे मोठमोठे फटके आज मात्र पाहायला भेटले नाहीत. आणि प्रत्येक सामना, खरं तर या अगोदरचाही सामना आपण पाहिला की 57 धावांचा, त्यामध्ये देखील प्रतिस्पर्धी पाठलाग करणाऱ्या संघानं या बळीचा चेंडू पाहतो आपण. दिगंबर मगर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल क्षेत्ररक्षकाचा पहा, परंतु सागर डुबे अतिशय वेगाने आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. दरम्यान पुन्हा एकदा सिंगल मिळेल. धावफलक पुढे जाईल. एका धाब्याने 12 धावा धावफलकावरती असणार आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की मी सांगितलं सरड्याप्रमाणे रंग बदलणारा सामना असतो क्रिकेटचा, तसे रंगीबेरंगी किट परिधान केलेले खेळाडू त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं स्पर्धेचे वैशिष्ट्य आणि शोभा वाढवत आहेत. प्रत्येक संघाला असलेले संघमालक आणि प्रत्येक सामन्याच्या दरम्यान संघमालक उपस्थित राहून खेळाडूंना सपोर्ट करत आहेत. मैदानाच्या बाजूने असलेल्या गॅलरीज आपण पाहतोय प्रसिद्ध. आणि यावेळेस सागर डुबे पहा, अफलातून फटका, बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, पॉवरफुल षटकार. षटकार आणि धावफलक पुढे जाईल पहा. तब्बल 18 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. मैदानाच्या बाजूने असलेल्या प्रशस्त गॅलरीज आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी बसण्याची सुंदर व्यवस्था आपण पाहतोय मल्हार आपण केलेली आहे. मैदानाच्या बाजूने असलेले फ्लेक्स, सनग्लो प्रॉपर्टीज, सनग्लो वेअर हाऊसेस, सनग्लो क्रिकेट स्टेडियम, सोमनाथ चित्तरेकर यांचं सौजन्य. यावेळेस पहा बिगिट केलाय सागर डुबेनं पुन्हा एकदा. यावेळेस मला वाटतं सुभाष माशेरेनं त्या ठिकाणी मारलेली डाय आपण पाहतोय. आणि झेल जरी होऊ शकलं गेलं नाही तरी आपल्या संघासाठी इथं पहा त्यानं धावा वाचवल्यात. मला वाटतं 3 धावा इथं वाचवल्या गेल्यात, कारण एकच धाव घेतली गेली. दरम्यान 3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 2 फलंदाज बाद आणि धावफलकावरती पहा 19 धावा बनवल्या गेल्यात. 24 चेंडूमध्ये अजून 39 धावा बनवायच्यात. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की मैदानाच्या बाजूने असलेल्या फ्लेक्स बाउंड्रीज रोफ आपण पाहतोय. शेवरे इव्हेंट्स अतुल बनकर सरांच्या माध्यमातून. आणि हॅलो, अगदी सुंदर अशा प्रकारचं हे सजवलेलं मैदान आपण पाहतोय. या मैदानाचं खऱ्या अर्थानं हे वैशिष्ट्य वैभव असेल आणि खेळाडूंना खेळण्यासाठी एक वेगळी ऊर्जा खरं तर एका चांगल्या मैदानातून नक्की येत असते. अशा प्रकारचं एक नेटकं आणि देखणं आयोजन आपण पाहतोय. हॅलो, चला. ऑरो स्पोर्ट्स VCC मांडवगण आणि HK फायटर्स लोणीगण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे लिस्ट घेऊन यायची आणि टॉससाठी मंचावर यायचे. चला लवकर. अंजनीच्या सुता तुला राबाचं वरदान, एक मुखाड बोला बोला जय जय हनुमान. जय हनुमान अर्थात बजरंगबली मारुती कामठे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हा चेंडू पाहतो आपण. यस नो कॉल मिस कॉल. आणि पहा मारुती कामठे, ओ हो. आणि मला वाटतं दिगंबरनं आता सोडून दिलं होतं. इथं आपला घात होणार आहे हे नक्की आणि कन्फर्म होतं. परंतु पहा एकमेकांवरती आता कसे आग ओकतायत, आगीच्या ज्वाळा त्यांच्या डोळ्यातून पडतायत अर्थात दिगंबर मगरच्या. आणि त्यानं सोडून दिलं होतं. आता इथं डायरेक्ट हिट होणार आहे आणि मला पॅव्हलमध्ये परतावं लागेल. परंतु खुदा देता है तो छप्पर फाड़ के देता है, किस्मत मेहरबान है उसके ऊपर. आणि ज्याचं नशिबाची दोरी जर बळकट असेल ना तर काही होऊ द्या. नशिबाची दोरी जर बळकट असेल तर तुम्हाला नक्कीच जे काही तुमच्या नशिबामध्ये आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. यावेळेस पहा दिगंबर मगर घरट्यामध्ये पोहोचलाय, परंतु सागर डुबे आणि दिगंबर मगर दोघांमध्ये काहीसा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ज्या काही गिव्ह अँड टेक आपण पाहतोय इथं मिस्टेक होत आहेत. कॉल मिसकॉल आणि काहीशा चुका नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहेत. संधी आली होती परंतु फेक मी असं म्हणेल की चुकीच्या दिशेने गेला आणि तोपर्यंत दिगंबर मगर आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. एवढा शिक्षकानं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात तोपर्यंत तो आपल्या घरट्यामध्ये गेला आणि संधी आली होती. खरं तर एका बाजूला दरेकरवाडी संघाकडे सागर डोबे थोडासा उशिराने धावला. दरम्यान धावफलकावरती जाऊयात आपण. एका धावेने 20 धावा पूर्ण होत आहेत. चौथ्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये पहा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मारुती कामठे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. एक बऱ्याच काळ क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू आपण पाहत असतो धानोरी संघामध्ये. आणि
यावेळेस पहा दिगंबर मगरच्या बॅटमधून एक पॉवरफुल सक्सेसफुल खणखणीत षटकार. मारुती कामटे पुन्हा एकदा सज्ज असेल पहा. दिगंबर मगरसाठी हा चेंडू बघूयात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आतलीकडे घेऊन चेंडू जातोय पहा. क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडूवरती असेल. शॉर्ट फाईनमध्ये चेंडूला गॅदर करेल. दरम्यान एक धाव मिळेल माफ करा दिगंबर मगरला. धावफलक पुढे झाली का धाब्याने तब्बल 27 धावा धावफलकावरती असणार आहेत पहा. 3.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलाय. यावेळेस दरम्यान स्ट्रायकरला सागर डोबे. मारुती कामठे बरेच काळ क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू खरं तर आपण पाहतो की धानोरी संघामध्ये आणि अजूनही बराचसा. यावेळेस पहा फुलटॉस चेंडू होता. परफेक्ट टायमिंग परफेक्ट शॉट. सागर डुबे सेट ऑन फायर षटकार. धावफलकावरती आपण जाऊया. तब्बल 33 धावा बनवले गेले पहा. सामन्याचं समीकरण आपण बघणार आहोत. विजयासाठी पहा 19 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असेल आणि चौका डॉटिंगच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह होते पहा. आणि आमचे कॅमेरामॅन कॅमेरा पर्सन समाधान गायकवाड अत्यंत सुंदर प्रकारचं कव्हरेज. खरं तर तुम्ही षटकार मारल्याच्या नंतर हा चेंडू बघा. बरोबर चेंडूच्या दिशेने त्यांचा कॅमेरा गेला. बरोबर त्या अँगलनं त्यांनी कॅमेरा चेंडू जिथे पडला तिथपर्यंत त्यांचा कॅमेरा पोहोचला. इतकं बारकाईने त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत मनापासून धन्यवाद असेल पहा. षटक संपलंय दरम्यान 4थ्या क्रमांकाचं. धावफलकावरती 34 बनवले गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता विजयाचं समीकरण असेल 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. 18 गेंदेवर 24 रन की दरकार. दिगंबर मगर आणि सागर डोमेमध्ये ती स्ट्रेंथ नक्कीच असेल पहा. कारण हे दोन फलंदाज ज्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत, ज्या प्रकारचे फटके दोघांनी खेळलेत, आणि मला वाटतं अजून पाठीमागे गामा जगताप सारखा फलंदाज देखील पाठीमागे असेल आणि त्याच्यामध्ये देखील मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता नक्कीच असेल. हॅलो HK फायटर्स लोणीगंज कॅप्टन अमित तपकीर सर, चला टॉस उडवण्यासाठी लिस्ट घेऊन. HK फायटर्स लोणीगंज मांडवगण संघाचे कॅप्टन आलेले HK फायटर्स लोणीगंज. चला लवकर चला. पाणी घेऊन 12वे खेळाडू जाईल फक्त. पेनल्टी मिळणार नाही तर दरेकरवाडी संघाला विनंती आहे बरं का. दरम्यान धावफलकावरती पहा 34 धाव बनवले गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता 5वं षटक असेल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूयात. साहिल शेख गोलंदाजी मार्कवरती. एक कमी वयाचा हा गोलंदाज खेळाडू आपण पाहतोय दरेकरवाडी धानोरी संघामध्ये आहे. आणि सागर डोबे दरम्यान स्ट्रायकरला असेल. सागरनं पहा 12 चेंडूचा सामना केलाय. 2 षटकार सागरच्या बॅटमधून निघालेत. 18 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. तर एका बाजूने दिगंबर मगर 3 चेंडूमध्ये 1 षटकारच्या साहाय्याने फलंदाजी करतोय पहा. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू पहा. परफेक्ट टायमिंग केलाय. वाघांची दहाड फोडला पहाड. पॉवरफुल षटकार. चेंडू द्या आतमध्ये. सागर डोबेने पहा साहिल शेखच्या पहिल्याच आखूट टप्प्याच्या चेंडूवरती पहा त्याला आसमान दाखवले आणि गगनचुंबी षटकार खेळलाय. धावफलक पुढे झाले षटकारानं तब्बल 40 धावा. सामन्याचे इक्वेशन बदलेल पहा. 17 चेंडू आणि 18 धावा अशा प्रकारचं समीकरण असेल समोर. सागर पुन्हा एकदा समोर. साहिल शेख खरं तर आपण पाहतोय खरं तर हा एक कमी वयाचा खेळाडू. बरेचसे आपण पाहिलं की
कमी वयाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटले आणि त्यांच्याविषयी चर्चा करत असताना सातत्यानं त्यांनी त्यांच्या फलंदाजीमधून गोलंदाजीमधून चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे आणि रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम केलेलं आहे. यावेळेस पाहायचंय हा चेंडू पहा थोडासा पुढे टाकला गेला होता, पुन्हा बिगेट करण्याचा प्रयत्न सागर डोबेचा फसलाय. दरम्यानचा डॉट निर्धाव चेंडू असेल पहा. ही स्ट्रेंथ आपण पाहतोय या गोलंदाजी असेल पहा. एक षटकार खेळला गेल्यानंतर पहा सागर डोबेला त्यांना पुढच्या चेंडूवरती थांबवलंय. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या समोर एक मोठा अनुभवी जर खेळाडू असेल, फलंदाज जर असेल, यावेळेस बिगेट केलाय, चेंडू उंच आकाशामध्ये गेलाय. पाहायचंय दोन क्षेत्ररक्षक पाच चेंडू खाली आणि झेल सुटला. मला वाटतं सुभाष माशेरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटला गेलाय. दोघांमध्ये मला वाटतं काहीच तिथं नक्कीच कॉपरेशन झालं नाही. साहिल शेख देखील चेंडूला त्या ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी धावत होता. एका बाजूनं सुभाष माशेरे, खरं तर हा झेल घेणं सुभाषसाठी सोयीस्कर होतं, परंतु थोडंसं आपण पाहतो की समोरून एखादा फलंदाज खेळाडू पळत जर आला, क्षेत्ररक्षक जर पळत आला तर थोडंसं काहीशी अडचण नक्कीच निर्माण होत असते पहा. दरम्यान जीवदान मिळेल सागर डोबेला. 2 धावा त्याला घेतल्या गेल्यात. धावफलकावरती तब्बल 42 धावा पूर्ण होत आहेत. हा चेंडू पहा खोलवर टप्प्याचा यावेळेस पुरेपूर बॅटवरती येऊ शकत नाही. लेग बाईच्या रूपामध्ये पंच कळवतात. अवंतर एक धाव मिळेल राहू संघाला. धावफलक पुढे जाईल एका धाब्यानं तब्बल 43 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला HK फायटर्स लुनिगन कॅप्टन मांडवगण आरो स्पोर्ट्स VCC मांडवगणचे कॅप्टन चला टॉस सोडवण्यासाठी. हॅलो, हा टॉस ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलवाडी जयेशदादा शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. सॉरी, माजी उपसरपंच विठ्ठलवाडी यांच्या हस्ते टॉस होणार आहे. यावेळेस पहा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. दिगंबरच्या बॅटमधून निघालेला पॉवरफुल चौकार. या चौकारानं धावफलक पुढे जाईल पहा. तब्बल 47 धावा पडवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण बदलेल. 13 चेंडू आणि 11 धावा अशा प्रकारचं गणित आता समोर असणार आहे पहा. ज्या प्रकारची फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सागर डोबे एका बाजूला, दिगंबर मगर. डिसिजन इथंच सांगायचंय कॅप्टन दोन्ही. चला मागच्या सामन्यात बॉलिंग ना ठीक. HK फायटर्स लुनिगनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तसंच ऑरोस्पोर्ट VCC मांडवगण यांची फलंदाजी जी ह्या मॅच नंतर. पुढची मॅच शार्प 11:50 चालू होईल. 10 मिनिटं आपण आधी चालू करतोय. पुढची मॅच शार्प 11:50 चालू होईल. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य हनुमंत फराटे उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत असेल. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. जाऊया धावफलकावरती. आपण 5 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावरती बनवले गेले. 12 चेंडूमध्ये अजून 10 धावांची गरज आहे पहा. आणि इथून पुढे आता मारुती कामठी काय करेल आपण पाहिलेलं आहे की खऱ्या अर्थानं आपल्या बालपणी सूर्याला कवेत घेण्याचा प्रयत्न करणारा जय बजरंगबली हनुमान आपल्या आईकडं त्यानं हट्ट केला की हा त्या ठिकाणी मला ते फळ हवंय म्हणून सूर्याला पकडण्यासाठी निघालेले बजरंगबली हनुमान आपण पाहिलं होतं. म्हणजे इतकं खरं तर बालहट्ट काय असतो. प्रखर तेज खरं तर आपण पाहतो की ज्या सूर्याचं असतं त्या सूर्यालाही सूर्याजवळ जाण्याचा देखील प्रयत्न करणारे जे बजरंगबली हनुमान आपण पाहतो. खऱ्या अर्थानं ही एक ताकदीची आणि शक्तीची बुद्धीची देवता मारुती कामठे गोलंदाजी मार्कवरती असेल पहा. यावेळेस सागर डोबे हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. दरम्यान चेंडू अडवला गेलाय शॉर्ट फाईन सीमारेषेमध्ये, डीप फाईन सीमारेषेमध्ये पहा. दरम्यानची 1 धाव मिळेल. धावफलकावरती एका धावेने तब्बल 50 धावा राहू संघाच्या पूर्ण होत आहेत. विजयाचं समीकरण बदलेल पहा. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. आणि हळूहळू सामन्यावरती आपण पाहतो एका बाजूला राहू संघ पूर्णपणे आपली पकड मजबूत करताना, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते पहा, कारण
एक चौकारी षटकार सामन्याचं गणित बिघडून टाकू शकतात. पहा यावेळेस दिगंबर मगरच्या बॅटमधून एक आसमानी फटका खेळला गेलाय. शेरो की दहाड फोडा पहाड 6 रन षटकार. आणि या षटकारानं पहा धावपलकावरती तब्बल 56 बनवले गेले आणि केवळ आता 2 धावांची गरज असेल ती राहू संघाला विजयासाठी. पाठलाग करणारा संघ आपण याही सामन्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिला. पाठलाग करणाऱ्या संघानं विजय संपादन केला. या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय पाठलाग करणारा आमदार राहुल दादा कुल राहू संघ दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. सागर डुबे फेक खराब केला गेलाय आणि सामना ओहो इथे 2 धावा केल्या गेल्यात. सामना जिंकलाय तो अर्थातच आमदार राहुल दादा कुल राहू संघानं मनापासून अभिनंदन. एक शॉर्ट रन आहे का? येस एक शॉर्ट रन असेल. पहा अजून एका धावेची गरज असेल. दोघांमधलं कॉम्बिनेशन खरं तर आपण पाहिलं की एकमेकांवरती काहीशी आगपाखड करत होते परंतु तिथे एक शॉर्ट रन मिळालाय आणि एका धावेची गरज असेल. पहा दिगंबर मगर समोरच्या बाजूला आपण पाहतोय. यावेळेस पहा दिगंबर मगरच्या बॅटमधून चेंडू सरळ ओ अरे सावकाश सीमारेषेच्या बाहेर विजय षटकार खेळला गेलाय. राहू संघाचं मनापासून अभिनंदन. खेळाडूंनी थोडीशी काळजी पहा ज्यावेळेस बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय ना चेंडू जाऊ द्यात पण जास्त काय अशी दुर्घटना होणार नाही याची काळजी घेत चला ही विनंती असेल. याही बाजूला थोडंसं डांबरीचा परिसर आहे तिकडे डाय मारत असताना काळजी घेत चला जेणेकरून दुखापत होणार नाही. हॅलो चला कोरेगाव संघाला विनंती करतो मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. कोरेगाव संघ या ठिकाणी आमचे मित्र शेवरे इव्हेंटचे प्रोप्रायटर समालोचक निवेदक अतुलजी बनकर सर आपलं स्वागत असेल. विनंती आहे आपण स्टेजवरती या. अतुल सर तुम्हाला विनंती आहे मंचावर यायचंय. तुमच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. आपण पाहतो की जे बाउंड्री रोप जे आहेत शेवरे इव्हेंटच्या माध्यमातून या मैदानाची शोभा वाढवत आहेत आणि ते अतुल बनकर सरांच्या माध्यमातून आपण पाहतो की लावले गेलेले आहेत. मल्हारप्पांनी सकाळी त्यांना एक फोन केला की अशाच्या प्रकारे थोडंसं त्या ठिकाणी बाउंड्री रोप्स लूज झालेत. त्यांनी लगेच त्याची प्रचंड दक्षता घेऊन स्वतः ते हजर झालेत आणि व्यवस्थितपणे नक्कीच जी काही समस्या आहे ती दूर करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. अतुल बनकर सर आपलं मनापासून स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पडवायचं आहे. चला राहू संघ मॅन ऑफ द मॅच चं वितरण आपण करणार आहोत. आमदार राहुल दादा कुल राहू संघ संघमालक सन्माननीय माऊली आबा थेऊरकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा आणि सन्माननीय श्रीधनभाऊ गाढवे उद्योजक राहू या दोन्ही संघमालकांचं मनापासून स्वागत असेल. दरेकरवाडी संघाचे या ठिकाणी पाहतो आपण संघमालक आहेत दरेकरवाडी स्पोर्ट्स क्लब दरेकरवाडी धानोरे आपलंही मनापासून स्वागत असेल. तर चला राहू संघ मॅन ऑफ द मॅचचं वितरण आपण करणार आहोत. चला राहू संघ मॅन ऑफ द मॅच वितरण आपण करणार आहोत. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. चला दोन्ही संघांना विनंती केली जाते मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय. राहू संघाला देखील विनंती केली जाते. आमदार राहुल दादा कुल राहू संघ उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते बक्षीस वितरण ते केलं जाईल. खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज जे पारितोषिक असे मान्य श्री जयेशदादा शिंदे माजी उपसरपंच विठ्ठलवाडी तसेच आमचे गुरुवर्य अतुल बनकर सर त्याच पद्धतीने मान्य श्री माऊली आबा थेऊरकर
ह्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण केले जात आहे. चला राहुल